आज आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टचे इंट्रोडक्शन बघणार आहे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या आधी इंग्लिश लॉ नुसार प्रॉपर्टीची ट्रान्झॅक्शन होत होते, परंतु इंग्लिश लॉ हा खूप कन्फ्युजिंग असल्यामुळे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आणावं लागलं. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा मेन उद्देश हा आहे की ज्या काही ट्रान्झॅक्शन होत आहेत प्रॉपर्टीचे ते सगळे सोप्या पद्धतीने झाले पाहिजे. त्यानंतर 17 फेब्रुवारी 1882 मध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट हे इनॅक्ट झालेलं आहे आणि 1 जुलै 1882 ला हे लागू करण्यात आलं. आता आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा अर्थ जाणून घेऊया. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा अर्थ हा 2 शब्दांनी जोडून बनलेला आहे. पहिला आहे ट्रान्सफर आणि दुसरा आहे प्रॉपर्टी. ट्रान्सफरचा बेसिक अर्थ होतो मूव्हिंग अ प्रॉपर्टी फ्रॉम वन पर्सन टू अनदर, म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रॉपर्टी देणे. आणि प्रॉपर्टीचा अर्थ आहे ओनरशिप, पोझेशन, रिझल्ट ऑफ ह्युमन एफर्ट्स. आता पोझेशन म्हणजे त्या प्रॉपर्टीवर आपला कब्जा असला पाहिजे, म्हणजे कसं त्या प्रॉपर्टीचे पेजेस आपल्याकडे पाहिजेत, म्हणजे डॉक्युमेंट्स. नेक्स्ट आहे रिझल्ट ऑफ ह्युमन एफर्ट्स, म्हणजे ती प्रॉपर्टी घेण्यासाठी आपण काहीतरी कन्सिडरेशन दिलेलं आहे. आता बघू की प्रॉपर्टी किती टाइप्सची असते. इंटँजिबल आणि टँजिबल. इंटँजिबल म्हणजे अशी एखादी वस्तू जी की आपण टच करू शकत नाही. मग आता इंटँजिबल मध्ये काय काय येऊ शकतं, जसं की कॉपीराईट झालं, पेटेंट झालं, ट्रेडमार्क झालं. या सगळ्यांना आपण टच करू शकत नाहीत, पण आपण हे फील करू शकतात. आणि टँजिबल मध्ये आहे मुव्हेबल व इमूव्हेबल. मुव्हेबल व इमूव्हेबल या प्रॉपर्टीला आपण एक सेल करू शकतात किंवा गिफ्ट मध्ये पण देऊ शकतात. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये प्रॉपर्टीला डिफाईन केलेलं नाही. जर आपल्याला प्रॉपर्टीला समजून घ्यायचं आहे तर आपल्याला बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट मधलं सेक्शन 2C बघावं लागेल. ओके, मी डेफिनेशन रीड करते. ॲज पर बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट 1988 सेक्शन 2C says property means property of any kind, whether movable or immovable, tangible or intangible, and includes any rights or interests such property. याचाच अर्थ असा आहे की सेक्शन 2C मध्ये प्रॉपर्टी काय आहे हे डिफाईन केलेलं आहे. प्रॉपर्टीचा अर्थ काय आहे? प्रॉपर्टीचा अर्थ बेसिकली असा होतो की प्रॉपर्टी कोणत्या पण प्रकारची असो, भले ती टँजिबल असो किंवा इनटँजिबल, मुव्हेबल असो किंवा इमूव्हेबल, तुमचा त्यामध्ये अधिकार असला पाहिजे आणि इंटरेस्ट असला पाहिजे. तर आपल्याला ही डेफिनेशन रीड करून यामध्ये 3 एलिमेंट्स मिळतात, जे की फर्स्ट आहे एनी प्रॉपर्टी, सेकंड आहे राईट्स आणि इंटरेस्ट. आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपलं राईट पण असला पाहिजे आणि आपले इंटरेस्ट पण असलं पाहिजे. नेक्स्ट आहे, आपल्याला असं दिसून येतं की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये एकूण 8 चॅप्टर आहेत आणि 137 सेक्शन आहेत. त्यामध्ये फर्स्ट जे आहे प्रिलिमिनरी, ते सेक्शन 1 ते 4 पर्यंत डील करतं. सेकंड आहे रूल्स, ते 5 ते 53A पर्यंत डील करतं. नंतर आहे सेल हे 54 ते 57 पर्यंत डील करतं. नंतर आहे मॉर्गेज हे सेक्शन 58 ते 104 पर्यंत आहे. त्यानंतर आहे लीज 105 ते 117. त्यानंतर एक्सचेंज आहे सेक्शन 118 ते 121. नंतर आहे गिफ्ट आहे 122 ते 129. आणि लास्ट आहे ऍक्शनेबल क्लेम सेक्शन 130 ते 137. असं आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचं खूप थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन देण्यात आलेलं आहे.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.